मित्रांनो, मेंदूची कलई या आपल्या चॅनलमध्ये पुण्याचे नियमभंगू भाग 5 मध्ये आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये विकास खांडके यांनी केलेल्या कमेंटमुळे आज आपण आलो आहोत सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे चौक वारजे माळवाडी येथे। आता जरा या चौकातला हा व्हिडिओ बघा। तुमच्या माहितीसाठी सांगतो, या चौकातले सर्व सिग्नल वर्किंग कंडिशन आहेत। तुमच्यापैकी एकाला जरी समजले की या चौकात काय चालू आहे तरी कृपया कमेंट करून मला पण सांगा। कोण कुठून येतोय, कोण कुठे चाललाय, कोणाचं काय चाललंय, काहीच समजायला मार्ग नाही। या चौकात झेब्रा क्रॉसिंग ही थांबायची जागा नसून थुंकायची जागा आहे। झेब्रा क्रॉसिंग यांच्यापासून इतका मागे राहिला आहे की पुन्हा तिथे जाण्यासाठी यांना टाइम मशीनचा उपयोग करावा लागेल। आता इथून हा जो पूर्ण मॉब निघाला आहे यातला एकाचाही सिग्नल सुटलेला नाही। टोळीने सिग्नल तोडणे ही या चौकाची खासियत। आता रस्त्याच्या मध्ये थांबलेले हे नसीरुद्दीन शहाणे काका बघा, चौकाच्या मध्ये थांबून गप्पा मारत आहे। नाही, आम्हाला पण मान्य आहे की चिकनच्या धंद्यामध्ये आता पूर्वीसारखे मार्जिन राहिले नाही, पण चौकाच्या मध्ये उभं राहून त्याची पिसे काढणे हे बरोबर नाही ना। जेवढे या चौकातले नियमभंगू रिलॅक्स दिसत आहेत तेवढीच रिलॅक्स पोलीस यंत्रणा पण दिसत आहे। यालाच म्हणतात म्युच्युअल अंडरस्टँडिंग। चौकात भले मोठे 40 बाय 50 चे फ्लेक्स बांबूच्या फ्रेमवर बांधण्यात आले आहेत। अर्थातच महानगरपालिकेची परवानगी असेलच, याच्या खालून जाणाऱ्यांनी अजिबात काळजी करू नका। असले फ्लेक्स डोक्यात पडून जर कोणी मेले तर सरकारकडून घरच्यांना 15-20 हजारची मदत तर नक्कीच होईल। मगाशचे हे काका तिकडून निघाले आणि आता डिवायडरच्या मध्ये जाऊन गप्पा मारू लागले। एकंदरीतच या सर्व लोकांची अवस्था बघून यांना हे समजवणे अवघड आहे की शीला समानार्थी शब्द गु नसून विष्ठा असा आहे। सबस्क्राइब न करता निघून गेला तर मला परत कुठे शोधत बसणार, त्यामुळे दाबा ते बटन। पुढचा भाग बघायचा असेल तर कमेंट करा पटकन, आणि समाजात परिवर्तन घडवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।